ना तांदूळ भिजवायचे, ना डाळ भिजवायची, ना मिक्सरचा त्रास. फक्त 15 मिनिटात तयार होणारा एकदम मऊ, स्पंजी आणि तोंडात विरघळणारा रवा ढोकळा. आजची रेसिपी आहे खास तुमच्यासाठी, ज्यांच्याकडे वेळ कमी आहे पण टेस्टमध्ये कोणतेही कॉम्प्रोमाइज नाही. घरातल्या अगदी साध्या साहित्यापासून बनणारा हा ढोकळा इतका परफेक्ट फुगतो की तुम्ही एकदा केला तर पुन्हा पुन्हा कराल. ना काही क्लिष्ट प्रोसेस, ना जास्त मेहनत. फक्त मिक्स करा, स्टीम करा आणि तयार करा. तर चला वेळ न घालवता लगेच सुरू करूया ही झटपट, सोपी आणि सुंदर स्पंजी रवा ढोकळ्याची रेसिपी. तर इथे मी 1.5 वाटी रवा घेतलेला आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि 1 चम्मच साखर टाकायची. साखर का टाकायची तर जेव्हा आपण ढोकळा खातो तर घशात अडकल्यासारखं वाटतो ना, तसं न वाटायला पाहिजे म्हणून थोडीशी साखर टाकायची. आता इथे मी घेत आहे ताक. तर ताक आपल्याला एकदाच न टाकता थोडं थोडं टाकायचं आणि किती लागेल तेवढं बघायचं आहे. आता मी किती टाकते तेवढं तुम्ही बघा. आता तुम्ही ताकाऐवजी ना इथे 1 वाटी दहीसुद्धा घेऊ शकता आणि नंतर थोडंसं पाणी मिक्स करू शकता. पण मी इथे ताक घेतलं, बघू शकता. मी इथे 1 वाटी थोडं थोडं करून पहिले पूर्ण टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आता बघायचं आहे आपल्याला हे मिश्रण कसं होईल. तर थोडंसं घट्ट झालेलं आहे. आता इथे ना मी अजून अर्धी वाटी ताक टाकणार आहे. तर इथे घट्टच झाले. तर रवा ना पाण्यात किंवा ताकात जाऊन फुगतो, त्यामुळं आता परत मी ते अर्धी वाटी ताक टाकून घेतलं. आता याला परत मिक्स करायचं. अशा प्रकारे मी 1.25 वाटी ताक मला इथे लागलेलं आहे आणि मी थोडंसं पाणीसुद्धा याच्यात टाकलेलं आहे. तर बघू शकता. आता इथे मी थोडं पाणी टाकलं, थोडं म्हणजे अर्धी वाटी इतकं पाणी टाकलं. तर 1.25 वाटी ताक टाकून मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. समजा तुम्हाला जर पाणी नसेल टाकायचं तर तुम्ही 2 वाट्या ताक टाकू शकता 1.5 वाटी रव्यासाठी. तुम्हाला जर हा ढोकळा जास्त बनवायचा असेल तर तुम्ही वाटीचं प्रमाणाने रवा जास्त घ्या आणि त्याप्रमाणे ताक किंवा दही घ्या. आता इथे याला छान असं फेटून घ्यायचं. तर फेटल्यामुळे हे मिश्रण थोडंसं हलकं होतं, त्यामुळे याला फेटायचं. आता ना हे परफेक्ट झालेलं आहे. आता आपल्याला याला 10 मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं. तर इथे 10 मिनटं झालेले आहेत. रवा छान या ताकामध्ये फुगलेला आहे. आणि जर इथे तुम्हाला वाटलं ना आता मिश्रण थोडंसं अजून घट्ट आहे तर तुम्ही ना इथे थोडंसं पाणी किंवा ताक टाकू शकता. आता याला परत ढवळत राहायचं. असं मिक्स करत राहिलं ना तर थोडंसं हलकं होतं हे मिश्रण. तर इथे मी थोडं मिक्स केलं. आता इथे मी अर्धा चम्मच इनो टाकणार आहे. तुम्हाला जर खायचा सोडा टाकायचा असेल तर तुम्ही पाव चम्मच खायचा सोडा टाका. आता अर्धा चम्मच इनो टाकल्यानंतर छान असं आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं. बघू शकता छान फुगलेलं आहे मिश्रण. तर आता आपल्याला इथं वेळ न दवडता पुढची प्रोसेस करायची आहे. आता हे इनो टाकायच्या आधी ना आपल्याला कढई गॅसवर ठेवून पाणी टाकून गरम व्हायसाठी ठेवून द्यायचे आहे. आणि त्यानंतर इथे ताटाला तेल लावायचं थोडं आणि या ताटामध्ये हे रव्याचं मिश्रण टाकून घ्यायचं. तर बघू शकता मी टाकून घेत आहे. तर आता मी इथं सर्व मिश्रण टाकलं. आता थोडंसं असं खाली टॅप करायचं याला आणि आता बघू शकता मी लगेच कढई गरम करायला ठेवली होती, म्हणजे पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं. आणि त्यानंतर याच्यात हे ताट ठेवायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 12 ते 15 मिनटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा. आता इथे याच्यासाठी लागणारी चटणी तयार करायची आपल्याला. तर इथे काय करायचं, थोडासा लसूण घ्यायचा, 3 ते 4 पाकळ्या लसूण, थोडीशी कोथिंबीर, 3 ते 4 मिरच्या, किती तिखट चटणी पाहिजे त्यानुसार मिरच्या घ्यायच्या. इथे थोडंसं डाळ टाकून घेतलं आणि 1 लिंबाचा रस पिळून घेतला. थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडी साखर आणि थोडं पाणी टाकून ही चटणी आपल्याला मिक्सरला बारीक फिरून घ्यायची. आणि ही चटणी तुम्ही पराठ्यासोबत, डोशासोबत खाऊ शकता किंवा भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता. आता इथे मी थोडं पाणी टाकलं आणि मिक्सरला फिरून घेतली चटणी. आता हिला मी वाटीत काढून घेते. तर अशा प्रकारे ही खूप सोपी रेसिपी आहे रवा ढोकळ्याची. नक्कीच करून बघा. तुम्ही याला नाश्त्यासाठी पण बनवू शकता किंवा मधल्या वेळेस भूक लागली तेव्हा पण बनवून खाऊ शकता किंवा अचानक पाहुणे आले तेव्हासुद्धा बनवू शकता. तर खूप सोपी रेसिपी आहे. आणि इकडे चटणी बनवून झाली आणि इकडे 15 मिनटं झालेले आहेत. मी गॅस बंद केला आणि बघायचं आहे आपल्याला मिश्रण हाताला चिपकतं का. जर चिपकलं तर 2-3 मिनटं अजून वाफवून घ्यायचं. नसेल चिपकलं तर काढून घ्यायचा, थंड करून घ्यायचं, नंतर
कट करून घ्यायचा. तर आता इथे मी ढोकळ्याचं ताट काढून घेतलं. बघू शकता खूप छान झालेला आहे ढोकळा, छान फुगलेला आहे. तर इथे थोडंसं पाणी घ्यायचं वाटीला आणि असं सुरीला ते पाणी लावून घ्यायचं. का लावायचं? तर आपण जेव्हा हा ढोकळा कट करतो ना, तर सुरीला चिपकू नये म्हणून पाणी लावायचं. तेल न लावता पाणी लावायचं. तर इथे मी कापून घेते. तुम्हाला कशा आकारामध्ये कापून घ्यायचा हा ढोकळा तशा आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता. मी इथे चौकोन आकाराचं कापून घेते. तर बघू शकता पटापट कापल्या पण जात आहे. तर इथे मी सगळा ढोकळा आता कापून घेते. आणि तुम्हाला परत असा बनवायचा असेल, म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचा असेल, तर तुम्ही एकदा अशा बनवून घ्या, नंतर परत दुसऱ्या ताटात बनवून घ्या. त्यासाठी मिश्रण रवा, ताक किंवा दही जास्त घ्यायला लागेल तुम्हाला. आणि जास्त बनवायचं असेल तर जास्त बनवा. तर इथे आता याच्यासाठी लागणारी फोडणी तयार करायची. आता तुम्हाला जर फोडणी नसेल करायची आणि असा चटणीसोबत खायचा असेल, तर तुम्ही असासुद्धा चटणीसोबत खाऊ शकता. आणि वरतून तुम्हाला अशा प्रकारे फोडणी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. या फोडणीमध्ये मी तेल टाकलं, मोहऱ्या जिरे टाकल्या, थोडासा हिंग टाकला आणि कढीपत्ता टाकला. तुम्हाला पाहिजे असेल तर लाल मिरचीसुद्धा टाकू शकता. हे सर्व टाकून छान तडतडू दिलेला आहे आणि याच्यावर ही फोडणी मी सोडलेली आहे. तर बघू शकता एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते. खूप स्पंजी झालेला आहे आणि फुगलेला पण आहे. बघा, तर तोडून पण दाखवते. खूप छान झालेला आहे. टेस्टला पण खूप छान झाला आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे. तर अशा प्रकारे रवा ढोकळा नक्कीच तयार करून बघा. रेसिपी पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता बघा. आता इथे मी वाटी घेतली चटणीची आणि हा ढोकळा. तर गरमागरम रवा ढोकळा, न डाळ भिजवायची ना तांदूळ भिजवायचे ना मिक्सरचा त्रास. तर एकदम सोपी रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.